आज या ठिकाणी परतूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी आपण या भागातील मागणी होती की उर्वरित एक रस्ता या ठिकाणचा करून द्यावा आणि मारुती मंदिरासमोरील या रस्त्याचं शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे। मला आनंद होतो की या भागामध्ये शिवाजी महाराज नगर परिसरामध्ये मंदिराच्या परिसरातला हा तिसरा रस्ता आहे आणि मंदिराच्या समोरील खुल्या मैदानामध्ये आपण 2 सभा मंडप दिले, म्हणजे जवळपास 50 लाख रुपयाची कामे छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये मारुती मंदिराच्या परिसराच्या समोर फक्त 50 लाख रुपयाची कामं या ठिकाणी आपण केलेली आहे। याच्या पाठीमागे शिवाजीनगरचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी टेकाळे सर राहतात, या पाठीमागे सुद्धा आपण रस्ता केला। म्हणजे परतूर शहरामध्ये आपण असा एकही भाग किंवा गल्ली किंवा प्रभाग नाही की त्या ठिकाणी आपण अशा प्रकारची विविध विकास कामे केली। मला हे काम करत असताना मनापासून आनंद होतो आणि प्रत्येकाने आपापल्या परीने काय केलं असेल, मला त्या खोलात जायचं नाही, कोणावर टीका करायची नाही, कारण प्रत्येकाची काम करण्याची हातोटी वेगळी असते। आणि मला माननीय एकनाथजी शिंदे साहेबाच्या माध्यमातून अशा प्रकारचे विकास काम करण्याची संधी मिळाली आणि संधीचं सोनं करावं, कारण कुठलेही कारकिर्दी काम करत असताना लोकांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीचं काम करण्याचा माझं सातत्याने मानस आहे। आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 28 कोटी रुपयाचे या परतूर शहरामध्ये आपण विकास कामं केली आणि शिंदे साहेबांनी दिलेला निधी केवळ शहरात राहणाऱ्या एका समाजासाठी न वापरता समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं मी या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि प्रामुख्याने दळणवळणाची रस्त्याची दुरावस्था या शहरामध्ये झाली होती, कारण भूमिगत गटार योजनेमुळे परतूर शहरामध्ये सगळे रस्ते खोदून काढण्यात होते। त्याच्या अगोदर सुधारित विस्तारित पाणी पुरवठा योजनेमुळे शहरातले रस्ते सगळे विस्कळीत झाले होते आणि अशा वेळेस महिलांना, लहान मुलांना, वयोवृद्ध लोकांना, नागरिकांना रस्त्याची फार मोठी बेकार अवस्था या शहरात निर्माण झाली होती। त्यामुळे या निधीच्या माध्यमातून आपण परतूर शहरातील वडारवाडीपासून तर इंदिरानगरपर्यंत विविध ठिकाणी मागेल त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे रस्त्याचे कामं केली। त्यानंतर भूमिगत नालीचे कामं, सिमेंटच्या पाईपचे नालीचे टाकून आपण बऱ्याच ठिकाणी केली। त्यानंतर धार्मिक स्थळ आहे आणि धार्मिक स्थळामध्ये खुलं मैदान आहे आणि त्या खुल्या मैदानामध्ये सामाजिक सभागृह आपण जवळपास 20 सामाजिक सभागृह या परतूर शहरामध्ये दिली आणि ते काम करत असताना मनापासून आनंद झाला, कारण वयोवृद्ध नागरिक, ज्येष्ठ नागरिक, काही सांस्कृतिक कार्यक्रम, काही धार्मिक कार्यक्रम अशा पद्धतीचं समाज प्रबोधनाचं काम या सामाजिक सभागृहाच्या माध्यमातून परतूर शहरात होत आहे। लाईटचा फार मोठा प्रश्न होता, कारण आता लाईटचं कसं झालेलं आहे की सरकारने कायदा केलेला आहे, राज्याचं पूर्ण लाईट खरेदी करण्याचं टेंडर एकाच एजन्सीला दिलं आणि त्या एजन्सीला थकीत बिल न दिल्यामुळे परतूर शहरामध्ये शासनाचा असा निर्णय आहे की कुठल्याही नगरपालिकेने स्वतःच्या पैशांनी लाईट खरेदी नाही करू। मग अशी अवस्था झाल्याने मी परतूर शहरामध्ये जवळपास 60 हायमास्ट लाईट जे 40 फुटी उंचीचे सर्व सार्वजनिक ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी लावले, स्मशानभूमीमध्ये लावले, कब्रस्तानमध्ये लावले, मंदिर असेल, मस्जिद असेल, अशा प्रकारे या ठिकाणी काम केले। शहरामध्ये अनेक अपघात झाले, अनेक लोकांना आपला जीव मुकावा लागला, अनेक लोकांना कायमचं अपंगत्व आलं। त्यामुळे ती मागणी लक्षात घेता आपण परतूर शहरामध्ये मागेल त्या ठिकाणी आणि आवश्यक त्या ठिकाणी आपण उच्च दर्जाचे असे गतिरोधक या ठिकाणी बसविले। आज या भागामध्ये, शिवाजीनगर भागामध्ये, काल मला या ठिकाणी काही टेकाळे सर, सारस्वत सर, या भागातील आंबेकर यांनी मागणी केली की छत्रपती शिवाजीनगरमध्ये सुद्धा प्रचंड सुसाट वेगाने गाड्या पळतात, या ठिकाणी त्यांना गतिरोधक पाहिजे। तशा प्रकारचे गतिरोधक लवकरच मी पूर्ण करून देईल। गावातल्या आरबी शाळेमध्ये जी मागणी आहे त्या ठिकाणची आम्ही गतिरोधक पूर्ण करू। परवा युनूस कॉलनीमध्ये कार्यक्रम झाला
आता इंदिरानगरमध्ये सुद्धा कार्यक्रम आहे. म्हणजे हे काम करत असताना आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करावं त्या दृष्टीने अशा प्रकारचं काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना मला मनापासून आनंद होतो. मला कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल बोलायचं नाही. निवडणुका येतील जातील, मतदानाच्या माध्यमातून मी अशा प्रकारचं काम करत असेल तर ते कृपया डोक्यातून काढून टाकावा. कारण पुढं काय होईल ते घडत असतं. कारण माणसाने आपलं चांगलं करायचं आणि सोडून द्यायचं असतं. आणि एक ना एक दिवस परमेश्वर असेल, नागरिक असेल, निश्चित त्याची दखल घेतात. कारण सत्यमेव हे जयते असते. म्हणून या दृष्टीने अशा प्रकारचे विकास कामं आपण परतूर शहरात करत आहोत. आणि निश्चितच हे काम करत असताना जनतेने सुद्धा मला चांगलं प्रेम दिलं, मला सहकार्य केलं. आणि माझ्या नागरिकांना आव्हान आहे की विकास काम करत असताना थोडेफार तुमचे रस्त्यामध्ये पायऱ्या असतील, छोटे मोठे तुमचे हे असतील, एक ब्रॉड माइंड व्हिजन ठेवून तुम्ही अशा प्रकारचं विकास काम करत असताना शहरातल्या विकास कामाला आपण सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. स्वच्छता राखण्यासाठी परतूरच्या नागरिकांनी सुद्धा हे त्याच्यात परिश्रम घेतलं पाहिजे. त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, कारण शेवटी नगरपालिका असन, प्रशासन असन करतो, परंतु नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा एक चांगलं जे आपल्याला शिकवण करून दिलेली आहे त्या पद्धतीने रस्त्यावर कचरा नाही टाकलं पाहिजे. ज्या काही गोष्टी, कारण शेवटी आपण आपलं शहर आहे, आपलं शहर कशा प्रकारे सुंदर राहील या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. नगरपालिकेमध्ये परतूर शहरामध्ये अनेक वर्षापासून प्रशासकीय नागरिकांचे बेहाल आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारीची मागणी माननीय एकनाथ शिंदे साहेबाकडे मी लावून धरलेली आहे. परंतु प्रॉब्लेम असा व्हायला की इथलं कुठलं सीओच यायला तयार नाही. मग आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो आणि कलेक्टर साहेबांनी अतिरिक्त मुख्याधिकारी या ठिकाणी नेमलेला आहे. म्हणून त्याही प्रशासकीय लेवलवर फार मोठी अडचण या शहरात निर्माण झालेली आहे. आणि आपली खरं तर जनगणना झालेली नाही. जर जनगणना झाली असती तर परतूर नगरपालिका ही ब वर्गामध्ये रूपांतर झाली असती. कारण तेवढी लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र या शहराचं झालेलं. फेरोज रहीम आतार, शिवाजी नगर परिषद का रहवासी रह के यहाँ पे मेरे घर के सामने चिक्कड़, पानी, सांप और बहुत से ऐसे जानवर निकलते थे और मुझे बहुत तकलीफ़ थी. पिछले 15 या 20 साल से मैंने यहाँ के रनिंग आमदार और रनिंग नगर सेवक और जो है पदाधिकारी सबको सूचना करके, पेपर बाजारी करके, बात करके, रिक्वेस्ट करके जो है तो मेरा काम नहीं होया. पर मैं एक दिन मोहन भैया अग्रवाल करने गया. अब मोहन भैया अग्रवाल ने ना, मोहन भैया अग्रवाल विकास पुरुष नाम से जाना जाएगा उनको इनके इसके बाद, क्योंकि मेरा रोड के लिए उनको बोला मैंने कि भैया मेरे को ऐसी ऐसी तकलीफ है. और हालांकि मेरा एक घर है, एक घर के लिए उन्होंने मेरे को रास्ता और रास्ते के साथ साथ नाली भी बंद की दी है. इसके लिए मैं तहे दिल से मोहन भैया अग्रवाल का शुक्रिया अदा करता हूँ. आने वाले इलेक्शन में उनको नगर सेवक ने नगर अध्यक्ष बनाने की कोशिश भी, और इसमें सबने समर्थन करना. ऐसा विकास पुरुष परतूर के हद तक 1 नंबर नगर अध्यक्ष रहेगा. पोलीस स्टेशनचं काम असो, तहसीलचं असो, SDM कार्यालयाचं असो, कुठलंही सरकारी काम असो, काही असो, इतकंच काय कोणाच्या बदल्या असतील त्यांनी सुद्धा ती सुद्धा सहकार्य केलं की मला इथं लय तकलीफ आहे, मला तिथं लय तकलीफ आहे. एखादा परतूरचा रहिवासी तो बाहेर आणि ड्युटीला असतो, त्यांनी येऊन त्याचं जो व्यथा मांडलेला असेल माझं असं असं काम करा, लगेच पत्र तयार करणं. मुख्यमंत्री त्यावेळेस शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी असं भरपूर काय काम केलं. जालना जिल्ह्यात आरोग्याचं काम करण्यामध्ये त्याचं प्रथम क्रमांक करून सत्कार करायला सांगा. मदत करण्याकरिता जालना 176 जालना जिल्ह्यात पेशंट कुठंच नव्हतं. ते बदलापूरचे पेशंट असो, घनसावंगीचा असो, मांड्याचा असो, पत्र पाहिजे, मुख्यमंत्री सहायता निधी पाहिजे, ते सगळं असं काय टोटल जिल्ह्यामधून प्रथम काम 176 पेशंटला मदत करून दिलेली. ते नाही हा दलित आहे, मागासवर्गीय आहे, हे आपल्याला हा बाहेर गावाचं नाही. तो ते म्हणत आला ना माझ्याकडे आहे म्हणून जोपर्यंत आहे मी तेवढपर्यंत देत राहतो. बाकी मग त्याची इमानदारी त्याच्यासोबत सोडून द्यायची, करून द्यायची. हमेशा तेच म्हणतात, काय आपल्याला काही घेऊन नाही जायचं म्हणते तेच सांगतात. हमेशा सिकंदर होता, एवढे भारतावर देशावर राज्य केलं, जेव्हा मरीन तेव्हा आता 2 मुठी हातात भाई काढून सोडून द्या डोलीमध्ये भाई. लोकांना दिसायला की सोबत काय नाही लागलं.
त्या पद्धतीने त्याचे फक्त काम नाही, कीर्ती राहते म्हणजे माणसं एवढे नेते होऊन गेले, राजकीय नेते सगळे गेले, कोणाचा काही स्वार्थ असतो त्याच्याकरता सध्या तर मला वाटतं काहीच स्वार्थ नाही.